नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर. आज आम्ही गेलो होतो सकाळी 6 वाजताच, म्हणजे गवताळा अभयारण्यामध्ये, ज्या की जगप्रसिद्ध पितळखोर लेण्या आहेत ते बघण्यासाठी. तर पितळखोर लेण्या ह्या ज्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 77 किलोमीटर अंतरावर आहेत आणि एलोरा केव्ज म्हणजे की वेरूळपासून आपल्याला ह्या आहेत 40 किलोमीटर अंतर. तर कन्नडपासून येतात ह्या 18 किलोमीटर अंतरावरती. तर आपल्याला गवताळा हे अभयारण्यातच हा भाग येतो. तो जाताना असं सुंदर असं दृश्य लागतं. आम्ही जेव्हा पोहोचलो त्यावेळेस 10 वाजून गेलेले होते. पोहोचायला आम्हाला 10 वाजले. आम्ही हळूहळू बाईकने गेलो होतो राईड करत. तर ह्या लेण्या बघण्यासाठी, ज्या की सातमाळा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या आहेत सह्याद्रीच्याच डोंगरामध्ये. तर ह्या लेण्या बघण्यासाठी इथे आलेलो. सकाळी एवढी फारशी काही गर्दी नव्हती, पण ज्यावेळेस आम्ही रिटर्न निघलो त्यावेळेस बरेच लोक येत होते. तिथं सुरुवातीला असं कुंड आहे खूप सुंदर असे, आणि या कुंडातनं खाली पाणी पडतं, जे की नदी आहे तिथली. म्हणजे आम्ही विंटर सीझनला गेलो. रेनी सीझनमध्ये जर इथं आलं तर खूप खोल येते. तुम्हाला इथं वॉटरफॉल बघायला भेटेल. आजूबाजूला पण सीताखोरी म्हणून एक आहे तिकडे वॉटरफॉल. तर तिथं पण आमचं काही जाणं नाही झालं, कारण की आमचा बराचसा वेळ इथंच गेला आहे व्हिडिओज आणि करण्यामध्ये. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर काही लेण्या बघण्यासाठी फर्स्ट टाईम जात असाल तर आठवणीने सोबत पाणी आणि आपली जेवणाची सोय, म्हणजे आपला डब्बा घरूनच नेलेला असावा, कारण की इकडं जवळपास हॉटेलसुद्धा नाही आहे आणि बिसलरी पाणी पण तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे आपली व्यवस्था आपण स्वतःच करून जावी. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये मे बी हे कुंड भरलेले असतात, तर जपूनच जायला हवं. पण आत्ता सध्या हे हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे इथं फारसं पाणी नव्हतं आणि शांतता पण खूप होती. आपला इतिहास जो आहे आपण तो बघायला जायलाच हवा, आपल्याला माहिती हवीच. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लेण्या आहेत. वेरूळ, अजिंठा, औरंगाबादच्या लेण्या आणि बरेच असे काही गावं आहे की तिथं पण लेण्या आहेत, त्या अजून ज्ञातच नाही आहेत बऱ्याच जणांना. पितळखोर ह्या लेण्या खूप प्रसिद्ध आहेत, म्हटलं जाऊन येऊन बघा. वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, ती आपल्याला बघायलाच हवी. इथं बरेचसे विश्रामगृह पण आहेत आणि त्यामध्ये असे दगडाचे बेड्स केलेले आहेत त्यांना पूर्वी विश्राम करण्यासाठी, जे काही लोक इथं येत होते. विहार पण आहेत, विहार म्हणून त्यांना असं नाव दिलेलं आहे. तुम्ही समोरच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. हा एक फलक, इथं हे आपल्याला बेड दिसतात, जे की त्यांना विश्रांतीसाठी केलेले होते. त्यावेळेस विहारगृह म्हणून याला संबोधलं जायचं. त्या काळचे हे पूल बघून ना, आणि याच्यावरती पूलवरती पण गौतम बुद्धांच्या प्रतिमा म्हणजे छायाचित्र होते कलर केलेले, आणि आता ते हळूहळू त्याचा कलर उडत आहे. दुपारी आमच्या लेण्या बघून झाल्यावर आम्ही निघालो परतीच्या दिशेने. परतीच्या म्हणजे ॲक्च्युली इथनं तरी वापस निघलो. आम्हाला पुढं जायचं होतं औरंगाबाद घाट, जो की बघण्यासाठी. तिथे कालिंदीचं मंदिरात लांबाला आहे. हे मंदिराचं दर्शन घेतलं देवीचं आणि पुढं आम्हाला जायचं होतं घाटाकडे. तर आम्ही घाटाकडे निघालो. तर गवताळा औक्रम घाट यामध्ये बरेचसे वन्यजीवांचा वास आहे आणि हे जळगाव जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्याची इथं बाँड्री म्हणता येईल. तर हे घाटामध्ये आपण पावसाळ्याच्या दिवसात जर आलो तर बापरे, अप्रतिम दृश्य आपल्याला बघायला भेटतील. तर एका इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून या घाटाचं नाव पडलेलं आहे.
ह्या घाटाचं खरं निसर्ग सौंदर्य बघायचं म्हटलं ना तर आपल्याला इथं पावसाळ्यामध्येच यायला हवं. कारण पावसाळ्यात इथं पूर्ण हिरवं होऊन जातो घाट आणि सगळं आपल्याला वॉटरफॉल्स पण बघायला भेटतात छोटे मोठे रस्त्याने पूर्ण रस्त्यावरती. आणि आजूबाजूला पण खूप सुंदर खाली ग्रीनरी आहे ती आपण वरतून बघू शकतोच. तर वरती घाटातून आपल्याला खाली चाळीसगाव दिसतं आहे. घाट संपला की चाळीसगाव थोडंसंच राहतं आणि घाटामध्ये फर्स्ट टाईम आल्यामुळं जो कोणी फर्स्ट टाईम येतो तो घाबरतोच कारण मी सुद्धा गेली होती. तर म्हणजे कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंट करा.